कॅलिग्राफी आणि मोडी लिपीच्या क्षेत्रात सतत नवे प्रयोग करत राहणारे अच्युत पालव यांना भारत सरकारने यावर्षी 26 जानेवारीला पद्मश्री बहाल करून त्यांच्या कलेचा गौरव केला. आज आपण त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याकडून त्यांच्या कला प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. पहिल्या प्रथम आपलं अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. आपल्याला पद्मश्री मिळाल्याबद्दल. आपलं लहानपण लालबाग आणि परेल सारख्या विभागात गेले. खरं म्हटलं तर तुमच्या कॅलिग्राफीची सुरुवात किंवा आवड तिथपासूनच झाली. तर त्या प्रवासाविषयी तिथल्या काही त्यावेळीच्या आठवणी. मुळात लालबाग हे खूप छान शहर आहे, हे भाग आहे तो, जिथे कलाकार घडलेले आहेत. सगळ्या प्रकारचे कलाकार आहेत. नाटक म्हणा, सिनेमा म्हणा, ऑर्केस्ट्रा म्हणा, जे म्हणाल ते सगळे कलाकार तिकडे आहेत. तशा शाळा तिथल्या शिरोडकर शाळा, आर्यभट्ट शाळा, सरस्वती हायस्कूल. आपण मला वाटतं शिरोडकर. मी शिरोडकरला होतो. आणि जाताना काय व्हायचं की शाळेत जाता जाता वडेश्वर सेवा मंडळ, नवजात सेवा मंडळ, क्युरियस सेवा मंडळ, विवेक सेवा मंडळ यांचे कबड्डीचे सामने असायचे. आणि ते कबड्डीचे सामने असतात, पहिली फेरी, दुसरी फेरी, तिसरी फेरी, अंतिम सामन्यापर्यंत तो फलक ना असा बघण्यासारखा असायचा. म्हणजे मला ते, आम्ही शाळेत जाता जाता पहिलं काय बघायचं तर ते बघायचं. आणि ती अक्षर सारखी मनामध्ये, डोक्यामध्ये घोंगवत असायची. खाली धुरी आर्ट होते, त्यामुळे जाता जाता एखादा साईनबोर्ड बघायला मिळायचा. शाळेत गेल्यानंतर शाळेत 8वी, 9वी, 10वी अशी 3 वर्ष आमचे डॉक्टर शिरोडकर हायस्कूलमध्ये एक प्रथा होती की रोज सुविचार लिहायचा. नाबर सरांनी मला मागे अभ्यासायचो, त्यांनी सांगितलं की तुला उद्यापासून फळ्यावर लिहायचं आहे. त्यामुळे माझं अक्षर चांगलं आहे, मी किती वाचतो याचा काय त्यांनी काय मला विचारलं नाही. पण शिक्षकांनी जबाबदारी टाकली, ती जबाबदारी सार्थ ठरवून आपण कामाला लागायचं. आणि तेव्हापासून आजपर्यंत मग त्या प्रवासात पुढे साईनबोर्ड आले, नावाच्या पाट्या आल्या, बॅनर आले, भिंती रंगवल्या इलेक्शनच्या. मग परत जे मध्ये गेल्यावर परत कागदावर आलो. मग कागदावरून कळायला लागलं की पॉईंट साईजमध्ये करावं लागतं, हाईट असते त्याला, सौंदर्य असतं त्याला. रघु जोशींचं लेक्चर ऐकलं तेव्हा कळलं की खूप छान याच्यामध्ये स्कोप करायला, आपल्याला काम करायला स्कोप आहे. आणि एक तेव्हा दिशा ठरली की हे काहीतरी वेगळं आहे. आणि मग शेवटच्या वर्षाला असताना कॅलिग्राफी टायपोग्राफी हा विषय घेतला. पहिला आलो महाराष्ट्रात त्या विषयात. आणि मग मोडी लिपीवर प्रबंध लिहिला, ती स्कॉलरशिप मिळाली. आणि हे सगळं करत 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 उल्का ॲडव्हर्टायझिंगची एक काय होतं की तुम्ही एका प्रवाहात आलेले असता, त्या प्रवाहाच्या बाहेर न जाता प्रवाहाच्या बाजूने ज्या काही गोष्टी असतील या सगळ्या, त्या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा. आणि मला वाटते आज जवळजवळ 50 वर्ष 73 पासून जर विचार केला, 73 साली सुरुवात केली ही, तर तो प्रवाह जसाच्या तसाच आहे. प्रवाहाचा ओघ कमी जास्त त्याच्या कमी जास्त म्हणजे वेगळ्या मीडिया बदलतात, या सगळ्या गोष्टी होतात. आणि त्यातून सगळं आलं आहे. जे स्कूलपाठमध्ये शिक्षण घेताना तुमच्या काही आठवणी किंवा वेगळ्या आठवणी काय की रघु जोशींचं एक लेक्चर जे माझ्या आयुष्यासाठी एक मार्गदर्शक ठरलं, टर्न देणारं ठरलं. की काय होतं की कोणीतरी मार्ग दाखवायचा असतो, तसा रघु जोशींनी दाखवला. आणि त्याच्यानंतर मग मला वाटतं की त्या मार्गावर चालत 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 आज माझ्यासारखे असंख्य विद्यार्थी त्या मार्गाने चालत आहेत. बरोबर. रघु जोशी हे आपले गुरु. बरं, त्यांच्या स्टाईलचा तुमच्या कॅलिग्राफीवर काही? नाही, साहजिकच आहे. आम्ही सुरुवातीच्या काळात जे काही केलं ते त्यांनाच फॉलो ठेवून केलं. उगाच काहीतरी सांगण्यात अर्थ नाही. त्याच्यानंतर थोडंसं वयानुसार एक्सपेरिमेंट होतात त्या. बरोबर. प्रगल्भता येते. पण त्यांनी जे काही दाखवलं ते आजही मी तेच करतोय असं सांगायला हरकत नाहीये. पण एवढंच आहे की ते करता करता त्याला कुठेतरी वेगळेपणा देता येईल का, त्यातून मोडी लिपी शिकलो, मोडी लिपीची साथ मिळाली, त्याला अक्षरांना वेग आला, मर्यादा आली, दोन्ही गोष्टी होत होत्या. आणि त्याच्यात सातत्य, सौंदर्याचं कुठेतरी राहील याची हे बघत होतो. आपण जाहिरात क्षेत्रात काम केलेलं आहे, लोगो डिझायनिंग, प्रोडक्ट करणं वगैरे या गोष्टी पण आपण केलेल्या आहेत. तर या क्षेत्रात कॅलिग्राफीचा तुम्ही जो अतिशय कलात्मकपणे उपयोग केलाय, याविषयी काय येतं की एक तर मी दोन उदाहरणं सांगतो तुम्हाला. मी
मोडी लिपीचा अभ्यास केल्यानंतर एक मी मुक्तलिपी तयार केली, जी मोडीसारखी दिसणारी पण देवनागरीसारखी सुटसुटीत वाचता येणारी. त्याचा वापर महाराष्ट्राच्या 25 वर्ष झाली तेव्हा आपला महाराष्ट्र पुस्तक निघालं, तेव्हा त्या पुस्तकाच्या टायटलसाठी केला गेला. त्याच्यानंतर कुठेतरी तो माझा मोडीचा फ्लो होता, तो त्याने तेव्हा झोका नावाची सिरियल होती, बरोबर, तो झोक्याचा लोगो होता म्हणा, किंवा राहू नावाची सिरियल होती अश्विनी भावेची. काय होतं की लोकांना अक्षर त्या काळातली बघायची होती. बरोबर. मग लोकांची लग्नपत्रिका आल्या, म्हणजे आम्हाला मोडी पद्धतीने स्टाईल पाहिजे, आम्हाला आम्ही लग्न असं असं करतो. हा जो बदलाव होता ना, तो बदलाव असा पाहायला येत होता, अनुभवायला येत होता. आणि ह्या सगळ्याबरोबर थोडीशी कमर्शियल बाजू पण यायला लागली होती. म्हणजे हळूहळू बुक जॅकेटमध्ये आलो, मग प्लेइंग कार्ड्स केली, मग बॅग शॉपिंग बॅग केल्या, मग टी शर्टमध्ये आलो, मग साडीमध्ये आलो, मग वॉल पेंटिंगमध्ये आलो. मग हे सगळं करत असताना त्याच्यातली कमर्शियल बाजू शोधणं. बरोबर. कारण शेवटी काय आहे की जगणं केवळ क्षेत्र चांगलं आहे, जगू शकता, पण परत पैशाची गरज असते. पण आम्ही लालबाग सारख्या भागात आलेलो होतो. बरोबर. 3 भाऊ 4 बहिणी, 10 मध्ये राहत होतो. प्रत्येकाला शेवटी स्वायत्तता हवी होती. बाहेर पडल्यानंतर आपल्याला कुठेतरी एक चांगलं घर असावं. बरोबर. हे सगळं आपोआप ते गणित तुम्हाला म्हटलं तर प्रवाहात सगळं यायला लागतं. ते माध्यम बदलली आणि त्याप्रमाणे कॅलिग्राफी. म्हणजे त्याच्यात मी तुम्हाला सांगतो की 10वीला असताना मी साईनबोर्ड वगैरे मोठे मोठे चढायचो, 15-15 फुटावर चढायचो, होर्डिंगवर चढायचो, कामं करायचो. लोक एवढा लहान मुलगा, अरे कसं काय जमतं तुला, तर ती बोलत काळाची गरजही होती, मलाही करायचं होतं, पैसेही हवे होते, ह्या सगळ्याच गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. संत साहित्य तुम्ही कॅलिग्राफीच्या माध्यमातून वेगवेगळ्या फॉर्म मध्ये घराघरात पोहोचवलं, तर त्याविषयी कसं आहे की रकरूंनी ते ऑलरेडी सुरू केलेलं होतं. बरोबर. परत रकरू आले. पण कॉम्प्युटर आल्यानंतर मग आपण परत काय नवीन करायचं, आपली ओळख करायची, तर संत साहित्य लिहून लोकांपर्यंत पोहोचवायचं दैनंदिनी मार्फत. दैनंदिनी उघडली की एक श्लोक वाचला जाता, कारण लोकांना असं वाटायचं आता रामायण कुठे वाचू, महाभारत कुठे वाचू, भगवद्गीता कुठे वाचू, दासबोध कुठे वाचू, ज्ञानेश्वरी कुठे वाचू. तर मग हे सगळं ज्या गोष्टी माणसाच्या मनावर परिणाम करतात, बरोबर, तुम्हाला आनंद देतात, तुम्हाला एका जागी बसवतात, तुम्हाला मेडिटेशन करायला लावतात, बरोबर, त्याच्या एक श्लोक वाचावा दिवसाला, बरोबर, एक ओवी वाचावी, बरोबर, आणि खाली आपला दिनक्रम लिहावा. बरोबर. आणि ते इतकं छान झालं की लोकांना असं आवडायला लागलं. मग पहिले मोडीवर केलं, मग ज्ञानेश्वरी केलं, मग तुकारामावर केलं, मग रामदासांवर केलं, आणि मग हळूहळू मग कसं की आत्ताच मी अटल बिहारी वाजपेयींची जन्मशताब्दी होती, त्यांची काही काव्य घेतलं, त्याची एक कॅलेंडर केलं. त्याच्या आधी मी गुलजारांच्या पुस्तकावर केलं. काय असं की गुलांचं जेवढं काव्य होतं ते सगळं एकत्र आणून आम्ही कोरोनामध्ये मी आणि माझ्या विद्यार्थ्यांनी मिळून एक पुस्तक केलं. बरोबर. हे कुठेतरी यावं असं मला वाटत होतं आणि मी ते करत राहिलो ते. आणि माझ्याकडे आनंद होता, नवीन साहित्य वाचन होत होतं, नवीन लोकांशी भेटणं होत होतं. कारण शेवटी कॅलिग्राफी करणं म्हणजे कागदावर काम करणं असं नाहीये. साहित्याचं वाचन हवं, तुम्हाला आकलन व्हायला पाहिजे, तुम्हाला ते समजलं पाहिजे, लेखकाने काय म्हटलं हे तुम्हाला कळल्यानंतर तुमची बाजू मांडली पाहिजे. बरोबर. त्यातून मजा आली त्याच्यात काम करताना. आता ही कॅलिग्राफी चळवळ लोक चळवळ व्हावी किंवा ती संपूर्ण देशात पोचावी म्हणून कन्याकुमारी पासून अगदी नाही ते केलं. तेव्हा माझी 25 वर्ष पूर्ण झाली तेव्हा काश्मीर टू कन्याकुमारी हा सगळा एक हे केला, प्लॅन केला, आणि प्रत्येक राज्यात, प्रत्येक सिटीमध्ये, गावामध्ये जिथे जिथे शक्य होतं मला, ते प्रत्येक माणसाला कुठेतरी हे कळावं. त्याची भाषा छान दिसते, भाषा बोलली जाते पण लिहिली जात नाहीये, लिहिली जाते पण ती फक्त कारभारापुरती होते. मग त्याचं सौंदर्य दिसलं पाहिजे. कॅलिग्राफीच्या माध्यमातून तुम्ही नॅशनल इंटिग्रेशन करण्याचा प्रयत्न, एकात्मता करण्याचा प्रयत्न केला. आणि काय होतं की बंगाली माणूस आपण ओळखतो, पण बंगाली भाषेची गोडी कुठे माहितीये? बरोबर. साऊथ इंडियन भाषा आहेत, गुरुमुखी आहे, पंजाबी आहे, तो त्या भाषेचा लहेजा आहे, तो लहेजा त्या कॅलिग्राफीतनं मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मी मध्ये सांगतो तुम्हाला, एक टाटासाठी डायरी गेली होती, पण टाटा म्हणजे लोकांच्या मनात काय आहे,
किती सच्चेपणा आहे त्याच्यातला. तो प्रत्येक भाषेच्या माणसाने एक एक शब्द घेतला होता आणि त्याची एक डायरी केली होती. बरोबर. हे असे वेगळे प्रयोग करून भाषा लोकांपर्यंत, लिपी लोकांपर्यंत वेगळ्या माध्यमातून पोचवावी. मग ती साडी आली, ड्रेस आले, ज्वेलरी आली, अशा बऱ्याच गोष्टी येत होत्या. रोजनिशी कॅलेंडर रोजनिशी. पण. हा सगळं सगळं संकल्पना काय होती? काय की तुम्हाला सतत हे सगळं डोळ्यासमोर राहिलं पाहिजे की पिक्चर सगळं करत असतो, पण बाकी सगळ्या गोष्टी पण केल्या पाहिजे. बरोबर. ज्या गोष्टीवर आपण जगतोय, जी आपली मातृभाषा आहे, ती मातृभाषा खूप छान कुठेतरी दिसायला हवी. आणि हे जे सगळं प्रदर्शन आता तुम्ही भरवलेलं आहे, हा, ते सगळं तुमच्या विद्यार्थ्यांचं हो. त्यांना घेऊन बनवलं. त्याचं कारण एवढंच होतं की ज्या विद्यार्थ्यांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या, ज्यांनी अविरत माझ्यासाठी काम केलं, त्या विद्यार्थ्यांना उभं करणं हे माझं काम आहे. आता माझी वेळ आहे की त्यांच्यासाठी टाळ्या वाजवणं, नाही का? आणि आजचं काम आजच दिलं पाहिजे. मला असं वाटत नाही की उद्या देऊया आपण, कारण कोरोनाच्या नंतर तर एक मनात भीती झालेली आहे की आपण उद्याचं माहीत नाही आपल्याला. त्यामुळे मी असं म्हटलं की आज आहे, आज करून टाकूया. आज ही सगळी मुलं उभी राहिली आहेत, पुस्तक केलं. इथे आता 8 मुलं आहेत, पण जे पुस्तक केलंय त्या पुस्तकामध्ये जवळपास देशभरातले 35 लोक कॅलिओफर आहेत. आणि त्यांना घेऊन प्रत्येक भाषेविषयी एक त्याची माहिती, त्याची वर्णमाला आणि एक 2-4 त्याची कॉम्पोजिशन. त्यामुळे त्या भाषा सुंदर दिसायला लागल्या, लिप्या सुंदर दिसायला लागल्यात. त्यात काही मान्यवरांचे लेख सुद्धा आहेत. हो, गणेश देवींचा लेख आहे, संतोष क्षीरसागर, डॉक्टर संतोष क्षीरसागर, अशोक परब, नारायण भट्टाद्री, अशी मान्यवर लोक घेतलेत. काय आहे की आपल्याकडे भारत हा जसा शेतीप्रधान देश आहे, तसा तो लिपीप्रधान पण देश आहे. आणि ही बाजू लोकांना छान पद्धतीने जर बघता आली तर मला असं वाटतं की त्याच्यासारखा आनंद कुठलाच नाही. या क्षेत्रात नव्याने पाहणाऱ्या तरुणांना तुम्ही काय सांगा? नाही, काम केलं पाहिजे, काम झालं पाहिजे, पण जो व्हॉट्सअपचा जमाना आहे की आजचं काम आजच्या दिवसापुरतं, उद्याला माहिती नाही, तसं नाही. त्या मेक अ डॉक्युमेंटेशन. आज हे जे आहे ना, ते सगळं डॉक्युमेंटेशन आहे. त्याच्याशिवाय कालातीत राहिलं पाहिजे. लिप्या जशा ब्राह्मी लिपीपासून आज हजारो वर्ष आपण त्याचा वापर करतो, तशा त्याचं सौंदर्य हे कालातीत टिकलं पाहिजे असं मला वाटतं. आणि कालातीत टिकायचं असेल तर प्रत्येकाने आपली भाषा, आपली लिपी ही गोड दिसावी, छान दिसावी आणि त्याचा वापर कम्युनिकेशन करता सुंदर करता यावा. आणि त्याच्यावर माझी एक इच्छा आहे की आज गव्हर्नमेंट जर महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रातली मराठी लिपी आहे, मराठी लिपीचा इतिहास काय आहे, कितीच उपभाषा आहेत, पोटभाषा खूप आहेत, त्याचं डॉक्युमेंटेशन आहे. एक म्युझियम असावं प्रत्येक राज्यात, असं झालं. आणि एकाच म्युझियम दिल्लीमध्ये असावं याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या भाषांचं, भारतीय भाषांचं संकलन तिथे पाहता यावं. म्हणजे आपला देश हा केवळ शेतीप्रधान नाही आहे, संस्कृतीप्रधान आहेच, पण ही अक्षर संस्कृती आहे, लिपी संस्कृती आहे. ही संस्कृती जगापर्यंत पोहोचली तर मला वाटतं जगामध्ये एवढ्या भाषा असलेला देश कुठलाच नाही आहे. आणि जे खरं सौंदर्य म्हणजे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, विविधतेने नटलेल्या परंपरांचा, ही परंपरा काय तर ही लिखावट आहे, ही परंपरा आहे. हे कुठेतरी लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आपल्या कॅलिग्राफीचा ठसा आपण परदेशात देखील, हो, तर तो परदेशात जो या कॅलिग्राफीचा ठसा उमटवला त्याविषयी थोडं विस्ताराने. कसं की जगभरात मराठी लोक आहेत, इंडियन लोक आहेत, प्रत्येकाला वाटतं की कोणीतरी यावं, आम्हाला शिकवावं. आमची मुलं आता विसरत चाललेली आहेत. पण जर्मनीच्या 4 म्युझियममध्ये माझं काम आहे, अमेरिकेत काम आहे, रशियात काम आहे, सगळीकडे काम नेऊन ठेवले. कारण मी केवळ सुंदर नाही आहे, तर माझी भाषाही सुंदर आहे, माझा देश पण सुंदर आहे आणि तो लोकांना दिसावा असं मला वाटतं. जिथे शिकवणं तिथे शिका. आता मी रशियातल्या 90 मुलांना देवनागरी शिकवली आणि त्यांनी इतकंच सुंदर काम केलं की मला असं वाटतं की ते नाही, ऑनलाईन केलं आहे, पण त्याच्या आधी माझं काम त्यांच्या म्युझियममध्ये आहे. ते बघून त्यांनी सांगितलं की आता कोरोनामुळे आपण येत नाही आहोत जवळ, तर भाषेमुळे जवळ येऊया, अक्षरांमुळे जवळ येऊया, लेटर्स कनेक्ट द पीपल. हे कुठेतरी त्यांना चांगलं वाटलं आणि त्यामुळे हे सतत कार्य चालू आहे. असं याशिवाय आपले भावी काळातले काही प्रोजेक्ट आता कसं की आज हा एक प्रोजेक्ट झाला, आता परत मला असं वाटतं की परत एक कॅलिबर रोडवेज करावा नवीन पिढीला घेऊन. जर सरकारने त्याच्यात मदत दिली तर छान होईल. कारण शेवटी कसं की हे माझं एकट्याचं काम नाही आहे, मला कोणाची मदत घ्यावी लागते. यावेळेला मला असं वाटतं की सरकारला मी विनंती करू शकतो की आज लोक, की नवीन पिढी आहे, ती नवीन पिढी ह्या दिशेने यायला लागलेली आहे.
त्यांना कुठेतरी भारत दाखवायला पाहिजे. हे जे प्रदर्शन आहे हे प्रदर्शन ट्रॅव्हल एक्झिबिशन झालं पाहिजे. मुंबई, औरंगाबाद, पुणे, नागपूर, मग दिल्ली, मग बंगलोर, ज्या मेन सिटी आहे त्या मेन सिटीमधनं जर झालं तर मला वाटते भाषा तुम्हाला खूप सुंदर दिसायला लागतील. आपल्या भावी प्रोजेक्ट विषयी आपल्याला मनापासून शुभेच्छा. Yes, आणि धन्यवाद. आपण भेटलात, तुम्हाला परत एकदा थँक्यू सर. पद्मश्री मिळाल्याबद्दल Yes. परत एकदा मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. Thank you, sir. आपल्याला शुभेच्छा.